नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर. पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी पुण्यातील शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेली आहे. तर हा सुंदर असा हा शनिवारवाडा आहे. तो बाहेरून कसा दिसतो आणि आतून कसा दिसतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. शनिवारवाडा हा पुण्यातील पेशव्यांचे मुख्य ऐतिहासिक निवासस्थान आणि मराठी साम्राज्याचे सत्ताकेंद्र होता. पहिला बाजीराव पेशवा यांनी 1732मध्ये या 13 मजली राजवाड्याची पायाभरणी केली, जो मुख्यत्वे सुरक्षिततेसाठी आणि मराठा संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. चला तर आपण आता आतमध्ये जाऊया. हे पहा, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि इथून ऑनलाईन तिकीट घ्यायची आहे आपल्याला. बाहेरून हा पहा असा दिसतो आहे शनिवारवाडा. तर इथे लोकांनी तिकीट घेण्यासाठी हे पहा स्कॅनर दिलेला आहे. आपण तिकीट घ्यायची आहे आणि पुढे जायचं आहे. चला तर आपण जाऊया. आतमध्ये जाताच आपल्याला हा पहिल्यांदा दिल्ली दरवाजा लागतो. दारावर हत्तीच्या धडकेस प्रतिबंध करण्यासाठी लावलेले अणकुची दार हे खिळे आहेत. इथून आपल्याला तिकीट दाखवून आतमध्ये जायचं आहे. ऑनलाईन काढलेली तिकीट आपल्याला यांना दाखवायची आहे. हे पहा, आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे लहान मुलांची सहल आलेली आहे. आता मी तुम्हाला प्रथम बाहेरून दाखवते की हा शनिवारवाडा कसा दिसत आहे. तर अशा प्रकारे हा दिसत आहे. आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्याला काय काय दिसणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. इसवी सन 1758मध्ये किमान 1000 लोक या वाड्यामध्ये राहत असत असा उल्लेख सापडतो. हे पहा, इथे त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे पेशव्यांची वंशवेल. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक ठिकाणी अशी माहिती लिहिलेली आहे. लहान मुलांना इथे आणून आपल्याला त्यांना या शनिवारवाड्याबद्दल माहिती देता येते. हे सुंदर असं ऐतिहासिक असं हे स्थान आहे, जे मुलांना दाखवणं फार गरजेचं आहे. जेव्हा मराठीशाही ही हिंदुस्थानातील सर्वात मोठी सत्ता होती, त्यावेळी शनिवारवाडा हेच पेशव्यांचे कारभारी दप्तर होते. त्यावेळी अनेक सरदार, लष्कर प्रमुख, राजे आणि देशी विदेशी राजदूतांनी येथे भेट दिलेली आहे. असे म्हणतात की या 7 मजली भव्य इमारतीच्या छतावरून आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचा कळस दिसत असे. तर हे पहा, आता हे अशा प्रकारे हा वाडा शनिवारवाडा बाहेरून आपल्याला दिसतो, आतमधून असा दिसत आहे. ही आहे विहीर, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे इथे विहिरी वगैरे, हौद वगैरे आपल्याला असं दिसतं म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर. हे पहा, हौद, विहिरी असं सगळं इथे होतं. शनिवारवाड्यात एक मुख्य 7 मजली 7 खणी इमारत होती. आणि हे पहा, इथे असं दाखवलेलं आहे गोदाबाईचे हे निवासस्थान. गोदाबाई या पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भावजई होत्या. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवारवाड्याच्या मूळ आराखड्यातच या मालमत्तेचा समावेश करून घेतला होता. आणि ही आहे तटबंदी. शनिवारवाड्याची इमारत 21 फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण 950 फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत जी मी तुम्हाला आता ही दाखवत आहे आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. आणि या वाड्याभोवतालच्या भिंतीला 5 मोठे दरवाजे आणि 9 बुरुज आहेत. आणि इथूनच जवळच मुठा नदी वाहते. सुंदर असा हा शनिवारवाडा आहे. खूपच छान, आपल्याला असं इथे येऊन मन एकदम प्रसन्न होऊन जातं. ऐतिहासिक अशा वास्तू पाहिल्यावर आपल्याला तर खूपच आनंद होतो खरंच.
पहा किती सुंदर आहे. आणि आता आपण हे पाहण्यासाठी जाणार आहोत आणि ते मी तुम्हाला आतून दाखवणार आहे. कसं दिसतं ते आपण आतमध्ये जाऊन पाहूया. इथे प्रथम तुम्ही पाहून घ्या, इथे अशी माहिती दिलेली आहे, त्यामुळे शाळेतील आलेल्या मुलांना इथे वाचून माहितीसुद्धा मिळते. चला तर आपण आता आतमध्ये जाऊया. तर अशा प्रकारे इथे या तोफा आहेत दोन्ही बाजूला आणि आपण आता पुढे जाऊया. आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन हा पोर्शन दाखवणार आहे की हा आतून कसा दिसत आहे ते. चला तर आपण आतमध्ये जाऊया. किती लोक आली आहेत पहा पाहायला शनिवार वाडा. प्रथम ही कडी पाहून घ्या. लाकडी दरवाजा आहे आणि कोरीव काम सुद्धा केलेलं आपल्याला दिसत आहे. आणि ह्या अशा उंच उंच अशा पायऱ्या आहेत आणि ह्या आपल्याला वर चढून जायचं आहे. वर चढून गेल्यानंतर आपल्याला पहा आपण वर आलो, उजव्या आणि डाव्या बाजूला अशा पायऱ्या दिसतात. तर प्रथम आपण ह्या उजव्या पायऱ्यांवरून वर जाऊया, काय दिसतं पाहूया. तर या तटबंदीवरून आपल्याला दिसतं आहे जिथून आपण प्रवेश केला तो भाग दिसत आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता. हे पहा, इथूनच आपण आतमध्ये आलो होतो आणि इथे बाईक पार्किंग वगैरे केलेल्या आहेत आणि लोकही अजून येत आहेत. तर इथून आपण पाहिलं उजव्या बाजूने की काय दिसते. चला तर आपण आता डाव्या बाजूला जाऊया पायऱ्या चढून आणि पाहूया तिथून आपल्याला कोणता व्ह्यू दिसत आहे. तर या पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला हे असं दिसत आहे. पहा, इथे जाण्यासाठी बंद करून ठेवलेलं आहे, ते जाण्यासाठी मनाई आहे. आणि आपला झेंडा पहा किती छान फडकतो आहे शनिवार वाड्यावर, खूप छान फडकत आहे. चला तर मी तुम्हाला आता इथे आतमध्ये जाऊन दाखवते. तर हे सुद्धा इकडे असं सुंदर असं लाकडीच बांधकाम आहे आणि ह्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला काय दिसतं ते आपण पाहूया. प्रथम डाव्या बाजूला जाऊन पाहूया आणि इथून गेल्यानंतर आपल्याला दिसत आहे जे मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवलं आहे. आतमध्ये जाऊन ते विहिरी, हौद, कारंजे असं प्रकार जो आहे ते मी तुम्हाला दाखवलं, ते दिसत आहे आपल्याला. शनिवार वाड्यात एक मुख्य 7 मजली 7 खणी इमारत होती. वाड्याच्या इतर महत्त्वाच्या इमारतीत थोरल्या रायाचा दिवाणखाना, नाचाचा दिवाणखाना, गणेश महाल, जुना आरसे महाल आदींचा समावेश होता. हजारी कारंजे म्हणजे 1000 फवारे उडवणारा म्हणून ओळखला जाणाऱ्या कारंजाची शोभा इथे अवर्णनीय होती. दिवाणखाने व त्यातील अतिसुंदर कोरीव कामाने नटलेल्या कमानींना सुरूच्या झाडाचा आकार दिलेला खांब होते. छतांना मनोहारी लाकडे, वेलबुट्ट्या आणि सुंदर वेली, फुले कोरलेली होती. तर भिंतींवर रामायण व महाभारत या महाकाव्यातील प्रसंगाचे दिखावे चित्रित केलेले होते. अशा प्रकारे हा पूर्वीचा शनिवार वाडा होता, जिथे मी तुम्हाला जे वर्णन सांगितलं ते होतं, जे आता नाही आहे. तर इथूनही आपल्याला हा एंट्रन्स दिसतो, इथूनही बंद केलेला आहे, आत जाण्यास मनाई आहे. तर सुंदर असा हा शनिवार वाडा आहे. तुम्ही पण इथे या आणि या शनिवार वाड्याला भेट द्या. आपल्या मुलांनाही तुम्ही घेऊन येऊ शकता आणि या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊ शकता. तर कसा काय वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर माझ्या पर्यटन गाथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.